नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1857चा उठाव आपण पाहत होतो. उठावाचे परिणाम, उठावाची माहिती आपण संपूर्ण घेतलेली होती. कशा पद्धतीने उठाव झाला ब्रिटिशांच्या विरोधात आणि ब्रिटिशांनी सैनिकी प्रशासनाच्या जोरावर मोडून काढला. त्यानंतरच असेल 1857च्या उठावाचे परिणाम. उठावात जरी ब्रिटिशांना यश आलं असलं तरी या उठावातून ब्रिटिशांना धडा मिळालेला होता आणि त्याचे परिणाम म्हणून पहिल्यांदाच भारतात ब्रिटिशांचे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन भारतात ब्रिटिशांची थेट सत्ता जशी भारतीय संसद आता कारभार पाहते तसं ब्रिटिशांची संसद भारतातील कारभार पाहू लागला. त्यालाच 1858चा कायदा किंवा 1858चा राणीचा जाहीरनामा असं म्हटलं जातं. 1858चा कायदा केला की ज्या कायद्यामुळे इथून पुढची भारतातील ब्रिटिशांची वाटचाल, ब्रिटिशांचा राज्यकारभार कशा पद्धतीचा असेल हे 1858च्या कायद्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं. या कायद्यानुसार भारतीयांसाठी ब्रिटिशांच्या राणीने काही सवलती जाहीर केल्या, काही घोषणा केल्या. जरी त्यानंतर सर्वच खऱ्या स्वरूपात आल्या नसतील किंवा त्याबद्दल ब्रिटिशांनी जे वचन दिलं ते पाळलं नसेल, परंतु या कायद्यानुसार भारतीयांना आश्वासनं दिली ब्रिटिश राणीने. त्यामध्ये काय होतं, भारतीयांचा असंतोष दूर करण्यासाठी राणी व्हिक्टोरियाने 1858मध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये सर्व भारतीय आमची प्रजा असेल. ब्रिटिशांनी किंवा व्हिक्टोरिया राणीने काय सांगितलं, सर्वच भारतीय आमची प्रजा असेल, जात असेल, लिंग असेल, धर्म असेल, वंश असेल, यावरून कोणत्याही भारतीयामध्ये भेदभाव केला जाणार नाही. धर्मभेद, लिंगभेद, जातभेद, वंशभेद पाळला जाणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. समतेचं तत्त्व राबवलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन या कायद्याने देण्यात आलं. तसंच प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेनुसार नोकऱ्या देण्यात येतील. भारतीयांना गुणवत्तेनुसार नोकऱ्या दिल्या जातील असं आश्वासन दिलं, परंतु शेवटपर्यंत हे आश्वासन ब्रिटिशांनी पाळलेलं नव्हतं. कारण किती जरी हुशार भारतीय असला तरी तो नंतर उच्च पदावर ब्रिटिशांच्या प्रशासनात जात नव्हता. 1920पर्यंत हेच धोरण होतं की ICS असेल, ICS परीक्षासुद्धा भारतीय तरुण पास होणार नाहीत अशा पद्धतीची ही परीक्षा भारतात आणि लंडनमध्ये घेतली जात होती. नोकऱ्यामध्ये वरच्या पदावर भारतीयांना नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या, परंतु 58च्या कायद्यानुसार भारतीयांना आश्वासन दिलं की गुणवत्ता पाहून नोकऱ्या दिल्या जातील. त्यानंतर सरकार लोकांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. 1829चा कायदा असेल, 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा असेल, बालविवाहाला बंदी घातलेला कायदा असेल किंवा 29चा सतीबंदीचा कायदा असेल, असे कायदे केल्यामुळे भारतीयांना काय वाटत होतं की ब्रिटिश आपला ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी भारतीयांचा धर्म बुडवत आहेत. वंश परंपरागत चालत आलेल्या रीतिरिवाजामध्ये ब्रिटिशांनी अमानवीय कृत्य जी होती ती बंद करण्यासाठी कडक कायदे केले होते आणि त्याचाही रोष भारतामधील हिंदूंमध्ये होता. त्यांना शांत करण्यासाठी अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलं की भारतीयांच्या धार्मिक बाबीमध्ये, धर्मामध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. त्यानंतर संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील. संस्थानिक जे होते, हिंदू असतील, मुस्लिम नवाब असतील, यांच्या बाबतीत केलेले करार पाळले जातील, परंतु यामध्ये सुद्धा काही भारतीयांच्या हाती काही जास्त नंतर लागलेलं नाही. कारण बऱ्याच संस्थानांना नंतर खालसा करण्यात आलं. म्हणजे यापूर्वी संस्थानिकांना पेन्शन असेल, तनखा असेल किंवा त्यांचं स्वातंत्र्य असेल अंतर्गत, या बाबींवर शब्द दिलेले होते ते पाळले जात नव्हते. आपण पाहिलं आणि त्याचाच परिणाम उठावामध्ये झालेला होता. अनेक संस्थानिक नाराज झालेले होते, परंतु इथून पुढे संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील असं 1858च्या कायद्यामध्ये राणीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे प्रसिद्ध केलेलं होतं.
त्यानंतर कोणत्याही कारणाने संस्थाने खालसा केली जाणार नाहीत. 1858च्या कायद्याने राणीने काय जाहीर केलं? कोणतंही कारण असेल, निपुत्रिक संतान नसलेलं, वारस नसलेला संस्थानिक असेल त्याला दत्तक घेता येईल. कारभार नियंत्रण नाही म्हणून अनेक संस्थांनी खालसा करण्यात आली होती किंवा त्यानंतर सुद्धा 1858 नंतर सुद्धा अनेक संस्थानामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये कारभार करत असताना ब्रिटिशांनी आपला प्रतिनिधी रेसिडेन्सी असेल हा प्रत्येक संस्थानिकामध्ये ठेवलेला होता. म्हणजे अंतर्गत बाबीमध्ये सुद्धा ब्रिटिश शेवटपर्यंत हस्तक्षेप करत होते. परंतु अशा पद्धतीचं आश्वासन भारतीय लोकांना राणीच्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलं होतं की जेणेकरून भारतीयांचा ब्रिटिशांच्या विरोधात असलेला राग शांत करण्यात ब्रिटिशांना यश आलं होतं. जरी नंतर ही आश्वासनं पाळली नसतील, म्हणजे शेतकरी असतील, कामगार असतील, नोकरदार असतील, संस्थानिक असतील, या सर्वांना खुश करण्याचं काम 1858च्या कायद्याने केलं होतं. आणि अशा पद्धतीचा उठाव पुन्हा होऊ नये यासाठी ब्रिटिश संसदेने आणि राणीने अशा पद्धतीचा हस्तक्षेप भारतात केलेला होता. आणि 1858च्या कायद्यानुसार आता भारतात थेट ब्रिटिशांची सत्ता अस्तित्वात आली होती. 1858च्या कायद्यानुसार भारत मंत्री आणि व्हाईसराय, पहिला व्हाईसराय असेल लॉर्ड कॅनिंग. 1858च्या कायद्यानुसार पहिला व्हाईसराय म्हणून कोणाला जाहीर करण्यात आलं? लॉर्ड कॅनिंग याला भारताचा व्हाईसराय घोषित करण्यात आलं. अशा पद्धतीने राणीचा जाहीरनामा वाचून दाखवण्यात आला. राणीचं किंवा ॲक्ट म्हणता येईल 1858चा कायदा असेल. भारतात पुढील वाटचाल ब्रिटिशांची कशी असेल याविषयीचा कायदा या कालावधीमध्ये जाहीर करण्यात आला. आणि अशा पद्धतीचा सशस्त्र उठाव होणार नाही याची दक्षता ब्रिटिशांनी घेतलेली होती. आणि यातूनच पुढं जाऊन 1885ला 28 डिसेंबर 1885ला भारतात भारतीय राष्ट्रीय सभा नावाची एकच संघटना स्थापन झाली. आणि त्यासाठी सुद्धा प्रयत्न कोणी केले असतील? ब्रिटिशांचाच अधिकारी असेल. ब्रिटिशांचा अधिकारी यांनी पुढाकार घेऊन अशा पद्धतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन केली. शांतता मार्गाने आंदोलन करण्यासाठी एखादं व्यासपीठ असावं असं ब्रिटिशांना वाटत होतं. आणि यातूनच अशा पद्धतीची संघटना स्थापन झाली. यापूर्वीसुद्धा भारतात अनेक संघटना होत्या, अनेक संघटना अस्तित्वात होत्या. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीची संघटना भारतात असावी, एकच संघटना. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या संघटना होत्या. मग त्यात लँड होल्डर असोसिएशन असेल, जमीनदाराची संघटना असेल, बंगाल ब्रिटिश ईस्ट इंडिया सोसायटी असेल, बंगाल प्रांतात स्थापन झालेली. त्यानंतर ब्रिटिश इंडियन असोसिएशन असेल. भारतीय जनतेच्या तक्रारी या माध्यमातून ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये पाठवल्या जात होत्या. त्यानंतर मद्रास नेटिव्ह असोसिएशन, इंग्रजांच्या अन्यायाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली. इंडिया लीग असेल, बंगालमध्ये त्याचं काम चालू होतं. इंडियन असोसिएशन असेल, जाती भिन्नता किंवा भिन्न वंशीयांसाठी काम करणारी, राजकीय जाणीव निर्माण करणारी ही संघटना असेल. मद्रास महाजन सभा असेल, शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात भारतीय प्रतिनिधी संख्या वाढवण्यासाठी ही संघटना कार्यरत होती. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल, जनतेला राजनैतिक अधिकार जागृत करण्यासाठी ही संघटना काम करत होती. म्हणजे ईस्ट इंडिया असोसिएशन असेल, जनजागृतीसाठी लंडनमध्ये स्थापन झालेली ही संघटना होती. अशा पद्धतीच्या अनेक संघटना अस्तित्वात होत्या. परंतु वेगवेगळ्या संघटना प्रत्येक प्रांतामध्ये अस्तित्वात होत्या. या संघटनेच्या ऐवजी भारतात एकच संघटना अस्तित्वात असावी असं अनेक राज्यकर्त्यांना वाटत होतं. आणि त्यातूनच भारतामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या संघटनांचं जे काम होतं ते काय होतं? ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचं काम असेल. परंतु हेच काम आपण
एकच संघटना अस्तित्वात आणून अशा पद्धतीचं काम आपल्याला भारतात करता येईल या दृष्टिकोनातून 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय सभा ही मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आले. 28 डिसेंबर 1885 या कालावधीमध्ये भारतीय राष्ट्रीय सभा नावाची संघटना, पुण्यातच अधिवेशन घ्यायचं होतं 25 तारखेला 25 डिसेंबर 1885ला, परंतु या कालावधीमध्ये पुण्यात प्लेगची साथ आल्यामुळे ही अधिवेशन असेल हे कुठं घेण्यात आलं, मुंबई या ठिकाणी घेण्यात आलं. भारतातील वेगवेगळे 72 सदस्य यासाठी उपस्थित होते आणि व्यमतचंद्र बॅनर्जी असतील किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, अनेक जण होते या ठिकाणी, गोखले असतील, अनेक जण भारतातील या ठिकाणी एकत्र आले आणि या 72 प्रतिनिधींनी अशा दादाभाई नौरोजी असतील, रहीमतुल्ला सयानी असतील, काशीनाथ तेलंग असतील, गोपाळ कृष्ण गोखले असतील, असे भारतातील 72 जण एकत्र आले आणि त्यांनी अशा पद्धतीची संघटना स्थापन केली. तिला नाव दिलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आताची काँग्रेस आय पार्टी आपण ज्याला म्हणतो, तिची स्थापना कधी झाली, अशा पद्धतीने वेगवेगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली. ब्रिटिशांनी सुद्धा यासाठी पुढाकार घेतला, कारण ब्रिटिशांना सुद्धा झालवादी संघटना, हातात शस्त्र घेणारी संघटना नको होती. त्यांना सुद्धा वाटत होतं की ब्रिटिशांच्या राष्ट्रामध्ये, लंडनमध्ये जशी शांतता मार्गाने, लोकशाही मार्गाने आंदोलन करणारी संघटना, संसदेचा विरोधी पक्ष आपण ज्याला म्हणतो, असा विरोधी पक्ष एखादी संघटना असावी की ज्या शांततेच्या मार्गाने तिचा कारभार चालावा. म्हणजे धरणं आंदोलन असेल, उपोषण असेल, मागण्या देणे असेल, शांततेच्या मार्गाने मागण्या मांडण्या असेल, आपली कामं आंदोलन न करता वेगवेगळ्या पद्धतीने करून घेण्याकडे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची जी भूमिका असती, त्यासाठी असा एखादा पक्ष असावा. यासाठी ॲलन ह्यूम याने पुढाकार घेतला. राष्ट्रीय सभेचा जनक कोणास म्हणतात असं जर प्रश्न आला तर ॲलन ह्यूम. आपण पाहतोय हा ॲलन ह्यूमचा फोटो आहे. ॲलन ह्यूम याने पुढाकार घेऊन ही संघटना नॅशनल काँग्रेस पार्टीची स्थापना केली. कारण ॲलन ह्यूम हा 1857च्या उठावामध्ये उत्तर प्रदेशमध्ये नोकरीला होता आणि 1857चा उठाव त्याने जवळून पाहिलेला होता. अनेक ब्रिटिश नागरिकांचे, अधिकाऱ्यांची हत्या त्याने जवळून पाहिली होती आणि असा जर उठाव झाला तर आपल्याला भारतात राहता येणार नाही हे त्याने ओळखलेलं होतं. आणि त्यासाठी सनदशीर मार्गाने ॲलन ह्यूमने उदाहरण कशाच दिलं तर कुकरच्या शिट्टीचं. कुकरमध्ये आपण ज्यावेळेस अन्न शिजवत असतो त्यावेळेस अन्न शिजवत असताना जी अतिरिक्त वाफ असते ती बाहेर जाण्यासाठी कशाचा वापर केला जातो, शिट्टीचा. त्याचप्रमाणे भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जो असंतोष आहे तो या शिट्टीप्रमाणे शांततेच्या मार्गाने बाहेर पडावा आणि कुकर ही सुरक्षित राहावा. म्हणजे ब्रिटिशांचं सत्ता वसाहत सुरक्षित राहावी यासाठी त्याने कुकरचे उपमा भारतीय राज्यकारभाराला दिली होती की अतिरिक्त झालेली संतापाची लाट शांततेच्या मार्गाने बाहेर पडण्यासाठी अशी एखादी संघटना असावी, यासाठी त्याने प्रयत्न केलं होतं. राष्ट्रीय सभेचा जनक कोणाला म्हटलं जातं, ॲलन ह्यूम याला, संस्थापक. आणि राष्ट्रीय सभा स्थापन करताना किती सदस्य होते, 72. वस्तुनिष्ठसाठी लक्षात ठेवायचं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली, 28 डिसेंबर 1885. राष्ट्रीय सभेची स्थापना कोठे झाली, मुंबई. राष्ट्रीय सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली. राष्ट्रीय सभेचा जनक कोणास म्हणतात तर ॲलन ह्यूम याला. राष्ट्रीय सभेचा पहिला अध्यक्ष कोण, योमेशचंद्र बॅनर्जी. आपण पाहतोय योमेशचंद्र बॅनर्जी असतील पहिले अध्यक्ष. 72 प्रतिनिधींनी एकत्र येऊन अशा पद्धतीची संघटना स्थापन केली आणि त्यामध्ये अशा पद्धतीने योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि ॲलन ह्यूम हा ब्रिटिश अधिकारी या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेण्यासाठी
किंवा पुढाकार घेऊन त्यांनी ही संघटना स्थापन केली. फिरोजशाह मेहता असतील, दादाभाई नौरोजी असतील, काशीनाथ तेलंग असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, असे भारतातील दिग्गज या ठिकाणी उपस्थित होते. आणि पहिल्या अधिवेशनामध्ये इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आलेला होता, किंवा मध्यवर्ती व प्रांतिक सेंट्रल गव्हर्नमेंट व राज्य सरकार असतील, या विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांचा समावेश करावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली होती. प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना संधी द्यावी अशा पद्धतीची मागणी होती. सेवा परीक्षा, नागरी सेवा परीक्षा, ICS परीक्षा भारतात घ्यावी, लष्करी खर्च कमी करावा, उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा, तांत्रिक शिक्षणाची भारतात सोय करावी अशा पद्धतीची पहिल्या अधिवेशनामध्ये ठराव मांडण्यात आलेले होते. म्हणजे राष्ट्रीय सभा ही 1857च्या उठावानंतर लोकांमध्ये राष्ट्रीय भावना मोठ्या प्रमाणात वाढीस लागली. कारण आपण पाहतोय संस्थानिक असतील, मोठमोठे राजे असतील, नवाब असतील, यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काय केलेलं होतं, ब्रिटिशांशी मांडणी केलेली होती. आणि आता आपल्याला खऱ्या अर्थाने स्वतःसाठीच जगावं लागेल, संघर्ष करावा लागेल, हे तरुण वर्गाने ओळखलेलं होतं. आणि अशा पद्धतीने तरुणांनीच आता स्वातंत्र्याची सूत्र असतील, स्वातंत्र्य लढ्याची सूत्र आपल्या हाती घेतलेली होती, नेतृत्व आपल्या हाती घेतलं होतं. आणि अशा पद्धतीने अनेक तरुण भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये उदयास आले, की ज्यांनी पुढं जाऊन झालवादी असतील, काही मवाळवादी असतील, यांनी मोठ्या प्रमाणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून ब्रिटिशांना विरोध केला. आणि अशा पद्धतीने राष्ट्रीय काँग्रेसमध्येच मवाळ, ज्यांचा शांततेच्या किंवा ब्रिटिश शासनाच्या कार्यपद्धतीवर विश्वास होता, त्यांना कुठल्याही प्रकारचं शस्त्र हातात घ्यायचं नव्हतं, असा एक वर्ग होता. आणि दुसरा वर्ग होता झालवादी, की ज्यांचं मत होतं की आपल्या भारतातून ब्रिटिशांना हाकलून द्यायचं असेल तर यांना सशस्त्रच विरोध केला पाहिजे, अशा पद्धतीचं मत ज्या तरुणांचं होतं. मग त्यामध्ये लोकमान्य टिळक असतील, बिपिनचंद्र पाल असतील, लाला लजपतराय असतील, असे अनेक जण होते ज्यांना आपण क्रांतिकारक म्हणतो. पुढं जाऊन 19व्या शतकाच्या सुरुवातीला, मोठ्या प्रमाणात 20व्या शतकाच्या सुरुवातीला असेल, लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली किंवा लाला लजपतराय असतील, झालवादी तरुण एकत्र आले. आणि मवाळवादी म्हणलं तर फिरोजशाह मेहता असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, दादाभाई नौरोजी असतील, अशा पद्धतीचे जे नेते होते की ज्यांचा ब्रिटिशांच्या शासन प्रणालीवर विश्वास होता. त्यांना काय वाटत होतं, आज ना उद्या आपल्याला ब्रिटिश स्वातंत्र्य देतील, त्यासाठी आपण शांततेच्या मार्गाने निवेदनं दिली पाहिजेत, आपली गाऱ्हाणं ब्रिटिशांना पटवून दिली पाहिजेत. आणि ब्रिटिश जरी आपली मागण्या मान्य करत नव्हती तरीसुद्धा शांततावादी मवाळवादी नेते काय म्हणायचे, की ब्रिटिशांना आपलं म्हणणं पटवून देण्यामध्ये आपण कमी पडलो, त्यामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे. या वर्गाने मवाळवाद स्वीकारला, की ज्यांचा विश्वास ब्रिटिशांच्या शासनावर होता. टप्प्याटप्प्याने आपल्याला ब्रिटिश स्वातंत्र्य देतील अशा पद्धतीचा विश्वास त्यांच्यावर होता. आणि झालवाद्यांना मात्र ब्रिटिशांना हाकलून द्यायचं असेल तर हातात शस्त्रच घेतलं पाहिजे, काही दिवसामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात आपण लढलो तर आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, हा झालवादी गट होता. अशा पद्धतीचा झालवादी आणि मवाळवादी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले. सुरुवातीला राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाल्यानंतर 1885 ते 1905 मवाळवाद्याचं नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेसवर होतं. मवाळवादी असतील, त्यामध्ये मग वेगवेगळे नेते असतील. 1905 पासून 1920 पर्यंत लोकमान्य टिळकांचं नेतृत्व झालवादी गट असेल, झालवादी गटाचं नेतृत्व या ठिकाणी होतं. आणि 1919ला लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर 1920 ते 1947 या कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व जर कोणी केलं असेल तर ते होते राष्ट्रपिता महात्मा गांधी. गांधी युग असं म्हटलं जातं 1920 ते 1947. अशा पद्धतीने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट अस्तित्वात आले. सुरुवातीच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने राष्ट्रीय सभेवर मावळवाद्याचं नेतृत्व होतं किंवा मावळवाद्याची पकड होती. परंतु या कालावधीमध्ये ब्रिटिशांनी फोडावर राज्यकारभार करा
या नीतीनुसार 1907ला असेल. सुरतच्या अधिवेशनामध्ये 2 गटामध्ये संघर्ष विकोपाला गेला आणि याच कालावधीमध्ये लॉर्ड कर्झन याने बंगालच्या घोषणा केली. लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आली. राष्ट्रद्रोहाचा खटला भरून त्यांना मंडाले. या ठिकाणी रवानगी करण्यात आली. बिपिनचंद्र पाल यांना शिक्षा ठोठावण्यात आली, तुरुंगात टाकण्यात आलं. लाला लजपतराय यांना सुद्धा हद्दपार करण्यात आलं. मावळवादी नेत्यांच्या कारवाई केल्या नाहीत, परंतु झालवादी नेत्यांवर कारवाई करण्यात आली. 1914ला परत लोकमान्य टिळक सुटून आले आणि 1916च्या अधिवेशनामध्ये, लखनौ अधिवेशनामध्ये मवाळ आणि झाल दोन्ही गट एकत्र आले की दोघांची मागणी एकच होती की भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आणि त्यानंतर मात्र सशस्त्र क्रांतिकारकाचा लढा भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये सशस्त्र क्रांतिकारकाने आपला लढा सुरू ठेवला. याविषयीची माहिती आपण उद्याच तासाला पाहू. धन्यवाद.